Hi students, today we are going to learn about periodic classification of element. Class 10 Science First. या चॅप्टर मध्ये आपल्याला एलिमेंटचं डिस्कवर होण्याची जी जर्नी आहे त्याविषयी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। ॲक्च्युअली या चॅप्टरचे आपण दोन पार्ट करू शकतो। यामधला पार्ट फर्स्ट जो आहे त्याला आपण जर्नी ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणू शकतो। प्रत्येक सायंटिस्टने एलिमेंट फर्स्ट पासून तर 118 एलिमेंट्स सध्या एलिमेंटची जी संख्या आहे ती आहे 118। तर 1 एलिमेंट पासून 118 पर्यंत जी काही एलिमेंटची जर्नी आहे दॅट इज द क्लासिफिकेशन ते आपल्याला त्यांनी हाफ पार्ट मध्ये दिलेले आहे आणि उरलेला जो हाफ पार्ट आहे त्यामध्ये पिरियोडिक टेबलच्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायला मिळतील। या चॅप्टर बद्दल जर सांगायचं झालं तर हा जो चॅप्टर आहे हा केमिस्ट्रीचं बेसिक म्हणून आपण घेऊ शकतो। हा 10th मधला चॅप्टर आपल्याला 11th 12th मध्ये सुद्धा केमिस्ट्रीसाठी अतिशय इम्पॉर्टंट असा रोल प्ले करणार आहे। सो लेट्स स्टार्ट दिस चॅप्टर। सो फर्स्ट पॉइंट आहे या चॅप्टर मधला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। तर पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊयात की व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन। क्लासिफिकेशन्स मीन्स नीटनेस और अरेंजमेंट ऑफ एनीथिंग। कुठल्याही गोष्टीला नीट अरेंज करणे जेणेकरून ती गोष्ट आपल्याला इझिली स्टडी करता येईल किंवा इझिली आपल्याला ती सापडेल। एलिमेंटच्या बाबतीत सांगायचं झालं तर एलिमेंटचा स्टडी हा कन्व्हिनियंट होईल म्हणजे इझी होईल यासाठीची प्रोसेस अप्लाय केली जाते त्याला म्हणायचं क्लासिफिकेशन। सो व्हॉट हॅपन ॲट द स्टार्टिंग। सुरुवातीला एलिमेंटची संख्या ही खूप कमी होती त्यामुळे सायंटिस्ट लोकांनी एक कुठलाही एक पॅटर्न त्यासाठी शोधला नव्हता। बट व्हॉट हॅपन डे बाय डे काय झालं आपण बघायला गेलं तर 1800 इयर मध्ये 1800 या शतकामध्ये एलिमेंटची डिस्कवर झालेली संख्या होती 30 जी कमी होती। म्हणून आपण म्हणूया की व्हेरी फ्यू एलिमेंट्स आर डिस्कवर्ड ॲट द स्टार्टिंग। बट जसजसे एलिमेंट्स हे डिस्कवर होत गेले तसतसं सायंटिस्ट लोकांना त्यांची जी व्हास्ट इन्फॉर्मेशन होती म्हणजे खूप जास्त असलेली माहिती तिला कशा प्रकारे अरेंज करावं त्यासाठी एक व्यवस्थित पॅटर्न शोधण्याची त्यांना नीड वाटू लागली। सो आपण नेहमीच म्हणतो गरज ही शोधाची जननी आहे। तुम्हाला माहिती आहे का कुठल्याही डिस्कवरीज झाल्यात किंवा कुठलेही जे शोध लागलेत त्याच्या मुळाशी एक रिझन होतं दॅट इज द नीड त्या गोष्टीची गरज। मग क्लासिफिकेशनची गरज का वाटू लागली की त्यांना थोडक्यात कमी वेळामध्ये किंवा आपण अगदी डिटेलमध्ये एखाद्या एलिमेंटचा पटकन स्टडी करू शकू यासाठी त्यांना एक पॅटर्न पाहिजे होता दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। सो स्टार्टिंगला काय झालं इनिशियली द एलिमेंट्स आर क्लासिफाईड। स्टार्टिंगला एलिमेंट्स क्लासिफाय केले गेले 3 टाइप्स मध्ये जी अतिशय इझी मेथड होती आणि सध्या सुद्धा ती मेथड यूज केली जाते जरी अदर मेथड्स आल्या तरी सुद्धा। सो व्हॉट इज दिस इनिशियल मेथड। इनिशियली एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू मेटल्स नॉन मेटल्स अँड मेटलॉइड। मेटल नॉन मेटल अँड मेटलॉइड्स। सो मेटल्स बद्दल सांगायचं झालं तर मेटल्स हे स्ट्रॉंग आहेत शायनी आहेत अँड दे आर इन सॉलिड स्टेट। नॉन मेटल्स त्याच्या अपोजिट असं आपण घेऊ शकतो जे वीक आहेत ब्रिटल आहेत अँड डल आहेत। सो तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल व्हॉट इज मीन बाय मेटलॉइड्स। सो मेटलॉइड्स आर द कॉम्बिनेशन ऑफ मेटल अँड नॉन मेटल ज्यामध्ये दोन्हीचेही गुणधर्म येतात प्रॉपर्टीज येतात त्याला आपण मेटलॉइड्स असं म्हणू शकतो। मीन्स मेटलॉइड्स आर द एलिमेंट्स विच शोज प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स। अशा प्रकारे स्टार्टिंगला एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं गेलं। So our next topic is the Dobereiner type. Actually classification of elements मध्ये जेव्हा डोबेरायनर या सायंटिस्टने काम करणं स्टार्ट केलं तेव्हा तुमच्या मनामध्ये एक क्वेश्चन नक्कीच निर्माण होईल क्लासिफिकेशनची का बरं आवश्यकता होती का बरं आपल्याला या अर्ध्या चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशन शिकायचे। बिकॉज क्लासिफिकेशन मीन्स अरेंजमेंट ऑफ एलिमेंट। क्लासिफिकेशन इज अन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक। तुम्ही म्हणाल याचं इतकं इम्पॉर्टन्स का आहे। फॉर एक्झाम्पल बघा तुमचे जे स्टडी मटेरियल वगैरे आहे ते जर तुम्ही एका ठिकाणी ढीक करून ठेवले किंवा व्यवस्थित अरेंज केले नाहीत तर तुम्हाला ते लवकर सापडणार नाहीत अँड युअर स्टडी इज बिकम स्लो किंवा तुम्हाला तुमचं काम फास्ट करता येणार नाही। अगदी त्याचप्रमाणे एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत डे बाय डे एलिमेंटची संख्या ही वाढत असल्यामुळे
त्यांच्या प्रॉपर्टीजची किंवा त्यांचा जो डेटा होता, त्यांची इन्फॉर्मेशन होती ती अतिशय जास्त होत होती आणि त्यासाठी गरज होती क्लासिफिकेशनची. So first scientist is the Dobereiner who worked on the classification of elements. So into this, Dobereiner is the name of scientist and tried is the discovery. सुरुवातीला जेव्हा एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचं होतं, आपण बघितलं की 1800 या सेंचुरीमध्ये द एलिमेंट्स नंबर डिस्कवर्ड आर 30. 1800 या शतकामध्ये डिस्कवर झालेल्या एलिमेंटची संख्या होती 30 आणि या एलिमेंटला क्लासिफाय करण्याचं टास्क कुणासमोर होतं? डोबेरायनर. डोबेरायनरने पहिल्यांदा काय केलं बेटा की एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणती प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे त्याचा त्याने आधी शोध घेतला. सर्व प्रॉपर्टीजचा स्टडी केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, कलर, ऑर्डर, ॲटॉमिक मास, या सर्व प्रॉपर्टीजचा स्टडी केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं ॲटॉमिक मास इज ॲन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी फॉर द एलिमेंट्स. लक्षात ठेवा, डोबेरायनरच्या मते कोणती प्रॉपर्टी इम्पॉर्टंट होती? ॲटॉमिक मास. जेव्हा डोबेरायनरच्या असं लक्षात आलं की ॲटॉमिक मास ही एलिमेंटसाठी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, तेव्हा नोन असलेल्या एलिमेंट्समध्ये डोबेरायनरच्या टाइमला जे नोन एलिमेंट्स होते त्या सर्व एलिमेंट्सला त्याने 3 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलं इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. बघा, आपल्याला अरेंजमेंट करत असताना कुठलाही एक पॅटर्न अप्लाय करावा लागतो, दॅट इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. तर डोबेरायनरने कोणता पॅटर्न सिलेक्ट केला? इन्क्रीजिंग ऑर्डर, म्हणजे स्लो टू हाय. पुन्हा बघा, त्याने 3 एलिमेंटचे ग्रुप तयार केले आणि त्यांना कशा प्रकारे अरेंज केलं? इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजेच ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमामध्ये त्याने एलिमेंट्सला अरेंज केलं आणि 3 एलिमेंटचा ग्रुप करत असताना त्याने 3 एलिमेंट्स असे सिलेक्ट केले की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा राहतील? सेम. पुन्हा बघा, त्याने ट्रायड्स तयार केले. ट्रायड मीन्स काय? ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. ठीक आहे. अँड कशा प्रकारे अरेंज केलं त्या ट्रायडला? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की या ट्रायडमध्ये म्हणजेच 3 एलिमेंटच्या ग्रुपमध्ये एक स्पेसिफिक रिलेशन आहे किंवा पॅटर्न आहे. त्यासाठी त्याने एक फॉर्म्युला आपल्याला दिला. व्हॉट इज दिस फॉर्म्युला? बघा, सपोज आपण त्या 3 एलिमेंट्सला जर ABC असं लक्षात घेतलं, ABC मीन्स इन्क्रीजिंग ऑर्डर, 1 to 3 सुद्धा आपण म्हणू शकतो. तर त्यामध्ये त्याने फॉर्म्युलानुसार ते रिलेशन आपल्याला सांगितलं. व्हॉट इज दिस? B इक्वल्स टू A प्लस C अपॉन 2. याचा मिनिंग काय आहे? याचा मिनिंग असा आहे की मिडल एलिमेंटचं जर आपण ॲटॉमिक मास बघितलं किंवा पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा जर आपण मीन घेतला, फर्स्ट अँड थर्ड एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा जर आपण मीन घेतला, तर ती जी संख्या येईल किंवा ते जे आन्सर येईल ते मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मास इतकं येणार. दिस इज द डोबेरायनर्स ट्रायड. मीन्स काय? पुन्हा बघा, आपण डोबेरायनर्स ट्रायडमध्ये स्टार्टिंग किंवा स्टेटमेंट अशा प्रकारे सांगू शकतो. ही अरेंज एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. देन द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. बघा, द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. आणि यावर त्यांनी फॉर्म्युला सुद्धा तयार करून ठेवलाय, दॅट इज द B इक्वल्स टू A प्लस C बाय 2. अशा प्रकारे डोबेरायनरने त्याच्या वेळेला नोन असलेले ऑल एलिमेंट्स क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. जर डोबेरायनरने माहिती असलेले सर्व एलिमेंट क्लासिफाय करू शकला असता तर आपण त्याला सक्सेसफुल म्हटलं असतं किंवा तो क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये सक्सेसफुल झाला असता. मग तुमच्या मनामध्ये क्वेश्चन अराईज होईल की मॅम त्याने पूर्ण एलिमेंट्स क्लासिफाय केले का? आन्सर इज नो. ॲक्च्युली डोबेरायनरने 5 ट्रायड सक्सेसफुली तयार केले. म्हणजेच 5 into 3 तुम्ही करा, मीन्स 15 एलिमेंटचं क्लासिफिकेशन डोबेरायनर सक्सेसफुली करू शकला. आपल्याला बुकमध्ये लक्षात ठेवा, आपल्याला बुकमध्ये 6 ट्रायड दिलेले आहेत आणि 6 पैकी 5 ट्रायड हे करेक्ट आहेत. आपण एकदा स्टेटमेंट पुन्हा बघूया, परंतु लक्षात ठेवा
ट्रायडमध्ये आपल्याला जे आन्सर मिळतं, आपला फॉर्म्युला काय आहे, बी इक्वल्स टू ए प्लस सी अपॉन 2. यामध्ये आपल्याला दोन्ही एलिमेंटचं जे आन्सर मिळतं त्यामध्ये अप्रॉक्सिमेट एक फरक चालू शकतो एका पॉईंटचा. आपल्या रिअल आन्सरमध्ये किती पॉईंटचा फरक चालू शकतो? 1 पॉईंट. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? बी इक्वल्स टू ए प्लस सी अपॉन 2. स्टेटमेंट पुन्हा एकदा बघूया जेणेकरून तुमचा हा पॉईंट क्लिअर होऊन जाणार. द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, हे अगदी शॉर्टमध्ये आहे म्हणजेच हे सफिशियंट आहे तुम्हाला मार्क्स मिळवून देण्यासाठी. द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज मेअरली इक्वल टू, मेअरली मीन्स अप्रॉक्सिमेटली, the atomic mass of the middle element was merely equal to mean of atomic masses of other two elements. Mean of atomic masses of other two elements. अशा प्रकारे त्याने आपल्याला 5 ट्रायड दिले. तुम्हाला यावर कोणता क्वेश्चन येऊ शकतो, किती मार्कचा येऊ शकतो? तर यावर तुम्हाला 1 मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो, 2 मार्कचा येऊ शकतो किंवा 3 मार्कचा सुद्धा येऊ शकतो. 3 मार्कचा जर क्वेश्चन असेल तर त्यामध्ये स्टेटमेंट आणि एक एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. 2 मार्कच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला फक्त स्टेटमेंट लिहिणं पुरेसं आहे. तुम्ही एक्झाम्पल त्यामध्ये लिहू शकता विदाऊट ॲटॉमिक मासेस. 1 मार्कसाठी तुम्हाला ट्रायड ओळखा असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. या पॉईंटसाठी, डोबेरायनर ट्रायडसाठी एक ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची. ॲक्च्युली कुठलाही पॉईंट हा आपण ट्रिकच्या मदतीने इझिली करू शकतो. मला म्हणायचं आहे की अगदी डोक्यावर आठ्या पाडूनच स्टडी केला पाहिजे असं मुळीच नाही आहे. जसं आपण ऐकलेलं आहे की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, तसं 5ही ट्रायड एका सेकंदात तुमच्या लक्षात राहतील अशी ही एक ट्रिक आहे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट ट्रायड लिसाप. लिसाप हे कोडवर्ड आहे. लिसाप मीन्स काय? लिथियम, सोडियम, पोटॅशियम. देन नेक्स्ट इज द, बघा नेक्स्ट कोडवर्ड आहे कॅस्ट्रो, कॅस्ट्रोब, दॅट इज कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. थर्ड ट्रायड इज द कबड, मीन्स क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. नेक्स्ट आहे बेमाका, मीन्स बेरिलियम, मा मीन्स मॅग्नेशियम, का मीन्स कॅल्शियम. असे 4 झाले. लास्ट वन इज द सुसाट. सुसाट मीन्स सल्फर, सेलेनियम, टेलुरियम. अशा प्रकारे आपण 5ही ट्रायड हे कोडवर्डच्या मदतीने लक्षात ठेवू शकतो. सो लेट्स स्टार्ट द कॅल्क्युलेशन ऑफ द ट्रायड. सो फर्स्ट ट्रायड जे तुम्ही ॲटॉमिक मास सहित लर्न करून ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण 3 मार्कचा जर का क्वेश्चन आला तर तुम्हाला एक्सप्लेनेशन सहित ते लिहिता आलं पाहिजे. सो व्हॉट इज द फर्स्ट ट्रायड? तुमचं कोडवर्ड लक्षात असलं पाहिजे. काही जण म्हणतील मॅम एवढ्याशा टॉपिकला कोडवर्डची काय आवश्यकता आहे? बघा, ट्रायड हे सिक्वेन्स वाईज आहे, ABC. त्यामधला सिक्वेन्स हा रॉंग यायला नको आणि एका सेकंदात जर एखादी गोष्ट आठवायची असेल तर तुम्हाला कोडवर्डची हेल्प होईल. सो फर्स्ट ट्रायड विच इज द लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. देन सिक्वेन्स आहे ABC. कोडवर्ड तुम्हाला माहितीच आहे, दॅट इज द लिसाप. लक्षात ठेवा, कोडवर्ड तुम्हाला फक्त नोट्समध्ये लिहिण्याची परमिशन आहे. एक्झाम किंवा टेस्टमध्ये तुम्ही कुठलाही कोडवर्ड लिहू शकत नाही. ओके, बिकॉज आपला जो पेपर आहे हा इंग्लिशमधून राहील, सेमी इंग्लिश. कोणत्याही पेपरसाठी आपण कोडवर्ड लिहायला नको. दिस इज ओनली फॉर द अंडरस्टँडिंग. सो दिस इज द सेकंड ट्रायड जे आपण सॉल्व करूयात. सो लेट स्टार्ट कॅल्क्युलेशन ऑफ द फर्स्ट ट्रायड. दॅट इज फॉर्म्युला घेऊयात. बी इक्वल्स टू ए प्लस सी अपॉन 2. सो आपल्याला सोडियमचं ॲटॉमिक मास हे ऑलरेडी दिलेलं आहे. आपण आता ते कॅल्क्युलेट करणार आहे की जे जवळपास इतकंच आलं पाहिजे. ॲक्च्युली या फर्स्ट ट्रायडमध्ये आपल्याला करेक्ट आन्सर मिळतं, म्हणजे 23 याचा मास आहे तर आपला आन्सर सुद्धा 23च येणार. बट बाकीच्या ट्रायडमध्ये आपल्याला त्यामध्ये डिफरन्स दिसतो जवळपास 1 पॉईंटचा, आणि हा चालू शकतो असं डोबेरायनरने आपल्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे. तुमच्या एक वर्ड लक्षात आला असेल स्टेटमेंटमध्ये, दॅट इज द मेअरली ऑर अप्रॉक्सिमेटली. सो लिथियम
atomic mass 7. Then C, that is the potassium, atomic mass 39 upon 2, कारण आपल्याला मीन काढायचा आहे. सो 39 plus 7 equals to 46 and 46 divided by 2, answer is 23. आणि आपलं जे रिअल ॲटॉमिक मास आहे ॲक्च्युअल ते सुद्धा किती आहे 23. सो दिस ट्रायड इज करेक्ट और सक्सेसफुल. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅस्ट्रो, दॅट इज द कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, त्यांची मासेस तुम्हाला दिलेले राहतील. आणि फर्स्ट यासाठी लर्न करायला सांगितलं की काही गोष्टी आपल्या माइंडमध्ये असणं कधीही फायद्याचं आहे, मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने किंवा आउट ऑफ घेण्याच्या दृष्टीने. ओके. सो P equals to A plus C upon 2. So A is the calcium and atomic mass is the 40.1. C is the barium and atomic mass आहे 137.3 divided by 2. Let's sum up. $177.4 divided by 2. आणि आन्सर आहे 88.7. हे आपण कॅल्क्युलेट करून आलेला आन्सर. सो व्हॉट इज द ॲक्च्युअल मास ऑफ द स्ट्रॉन्शियम? 87.6. बेटा होल नंबरकडे कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला एकचा डिफरन्स इथे दिसून येईल आणि एकचा डिफरन्स हा चालू शकतो. दॅट्स वाय धिस ट्रायड ऑल्सो सक्सेसफुल. अशा प्रकारे डोबेरायनरने आपल्याला 5 करेक्ट ट्रायड दिले किंवा 15 एलिमेंटचं तो करेक्ट क्लासिफिकेशन करू शकला. बट लॅटर एलिमेंट्स आर नॉट क्लासिफाईड बाय द डोबेरायनर. मग इथे तुम्ही म्हणू शकता की मॅम तो डोबेरायनर हा अनसक्सेसफुल झाला का क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये? अर्थात जरी क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये डोबेरायनर हा सक्सेसफुल झाला नसेल किंवा फेल झाला असेल, बट अदर सायंटिस्टला त्याच्या वर्कचा किंवा त्याच्या गायडन्सचा खूप बेनिफिट झाला. सो तुम्हाला टॉपिक समजला की नाही नक्की सांगा. थँक्यू.